बिंदू येस मॅम. त्या परबांकडे लग्नाला बिग्नाला जायची अजिबात इच्छा नाहीये माझी, पण मी साक्षीसाठी चालले. काही नाही तरी 5 मिनिटं थांबणार आहे, तोंड दाखवणार आहे आणि मग निघू आपण. चालेल. तू पुढचं सगळं एम्पी थिएटर वगैरे रेडी करून ठेवलंयस का? येस मॅम. गौतम कुठे? गौतम कुठे? थांबा फोन लावते. नाही नाही थांब, मीच करते. तू गाडी काढायला सांग. ओके चालेल. आई. हा आई बोल ना. हॅलो, कुठे कुठे काय ऑफिसमध्येस? नाही नाही, मी ऑफिसमध्ये नाही आहे, मी बाहेर आहे. गौतम आणि मी आम्ही एकत्रच आहोत. अच्छा बरं आलं. ए मग स्पीकरवर टाक ना. हा आई बोल. तुम्हा दोघांसाठी ना एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? काय झालं आई? अरे काय ऍक्च्युली सरप्राईजच द्यायचं होतं, पण माझ्या पोटात कुठे काय राहतंय. आपल्या मिनी थिएटरमध्ये सगळी अरेंजमेंट करायला सांगितली मी. थिएटरमध्ये? कशाला? कुठल्या जगात वावरताय तुम्ही? 11 तारखेपासून काय सुरू होणार आहे? फुटबॉल वर्ल्ड कप. तुम्हाला फुटबॉल किती आवडतंय मला माहिती नाही का? सगळं सोडून टीव्हीला असे डोळे लावून बसलेले असता. आणि ऐका ऐका ऐका, येत्या 11 तारखेपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कपच्या सगळ्या मॅचेसचं लाईव्ह स्ट्रीमिंग झी5 ऍप वर होणार आहे. सगळीकडे याच चर्चा सुरू आहेत. बरं बरं. बरं काय बरं? स्नॅक्स पासून ते स्क्रीन पर्यंत सगळी अरेंजमेंट करायला सांगितली मी. मस्त रात्रभर बसून मॅचेस बघू, एन्जॉय करू. थँक्स आई. हो आई, एन्जॉय करूया आपण. तुझ्यासारखी आई मिळणं हे ब्लेसिंग आहे. आम्ही खूप लकी आहोत. काय रे, लव्ह यू. बाय. बाय बाय. थँक्यू सो मच, तू आलीस. खूप बरं वाटलं. तुझी सासू कुठे आहे? आहेत ना आदित्य, ये. त्यांना भेटते आणि निघते हा लगेच. थांबूया. जेवायचा आग्रह नका करू. हो नाही करणार. तू चल या. याच. चला मंगळसूत्र गळ्यात घाला. पप्पा, आत्ताच्या आत्ता हे लग्न थांबवा. काय बोलतेस तू? वेळ लागलाय का तुला? मम्मी, मी जे खरं आहे ना तेच सगळ्यांसमोर आणायचा प्रयत्न करते. कसलं खरं? या नालायक माणसाचा खरा चेहरा, खरं आयुष्य, ह्याचं सत्य. हा, गौतम बांदेकर. काय काय बोलतेस? प्रमिला वहिनी, डोकं फिरलंय का या मुलीचं? काकी, डोकं माझं नाही, तुमच्या मुलाचं फिरलंय. तुम्हाला तुमचा मुलगा चांगला वाटत असेल कारण तुम्ही त्याचे आई वडील आहात. मम्मी पप्पा,
तुम्हाला पण हा देव माणूस वगैरे वाटत असेल, पण तसं नाहीये. हा एक नंबरचा फ्रॉड आणि क्रिमिनल माणूस आहे. काय काही फालतू बडबड करतेस. उगाच काहीतरी बरळती ही. कोणाशी काय बोलतेस कळतंय ना? बाप रे, आमच्या घरी येऊन गोड गोड बोलणारा आमचा होणारा जावई असं एकदम चिडला आणि असं बोलायला लागला. माझ्या लग्नात येऊन जे तमाशा करतात ना, त्यांच्याशी मी असंच बोलतो. आवाज खाली कर. तुझा खरा चेहरा सगळ्यांना कळला ना, तर हाच तुझा आवाज आहे ना, सगळे मिळून तुझ्या घशात टाकतील. शरू अगं काय बोलतेस? तुझ्या बहिणीचं लग्न फोडायचंय का? मम्मी, अशा माणसाशी लग्न होण्यापेक्षा ना ताईचं कधीच लग्न नाही झालं तरी चालेल. शरू मामा थांब. शरू नीट सांग काय झाले ते. अर्चना, पप्पा, ही गौतम बांदेकरची बायको आहे, कायदेशीर. तुम्हाला जसा हा मुलगा वाटतो ना, तसा नाहीये हा. त्याने विश्वासघात केलाय तुमचा. हा एक नंबरचा नालायक आणि फ्रॉड माणूस आहे. अहो काय बोलतेय ही? सुभाष, हे सगळं काय चालू आहे? गौतम, ही मुलगी कोण आहे? आणि ही शरू काय बोलतीये? हे काय बोलतात मला काही समजतच नाहीये. मला काय फसवण्याचा प्रयत्न चाललाय का? हे बघ, मी या मुलीला ओळखत नाही. मी हिला पहिल्यांदा बघतोय. नाही माहित तुला? अर्चना, जरा सगळ्यांना सांग हा कोण आहे आणि तू ह्याला कसं ओळखतेस.